सर जे आज शाळेला आपण गेलतोय कोणत्या संस्थाच्या, पण त्या शाळेत तुम्हाला कसं काय माहीत झालेलं आहे? तर मी दीड महिन्यापासून पाठपुरावा केला त्यांचा. बेकायदेशीरित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना मतिमंद आणि अपंग ह्या शाळेचे वेगवेगळे नाव दाखवून अध्यक्ष सचिवाच्या नावावर लोकांची दिशाभूल फसवणूक करून अनागोंदीपणे बेकायदेशीरित्या गोरगरीब लोकांना लुबाडण्याचं काम सर्रास प्रगतीपथावर हे अनिल पवार आणि त्याचं अध्यक्ष सचिवाच्या नावावर, ह्याचं अर्थात समाज कल्याण एकही पत्र नाही, ना समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांना पत्र नाही, त्यांचा आदेश आहे. आणि बंद पडलेली शाळा ह्याने प्रस्ताव वगैरे पाठवला, ह्याचा प्रस्ताव नामंजूर आहे. आणि तोच प्रस्ताव मंत्रालयातील सचिव दिव्यांग कल्याण यांनी आदेशांचा फेटाळून लावलेला आहे. आणि ती शाळा नांदेडवाल्यांनी घेऊन गेले, पण त्याचा फायदा घेऊन गोरगरिबांना फसवणूक करून पदभरतीच्या नावाखाली लुबाडण्याची तात्काळ ही संस्था ही शाळा बंद करून ह्याच्यावर 420चा गुन्हा दाखल करून होणारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराला तात्काळ आळा घालण्यात यावा, ह्या मागणीसाठी. तसं आपल्यापाशी पुरावे आहे का साहेब त्यांचे? ह्यासाठी पुरावे माझ्याकडे समाज कल्याणला पत्रव्यवहार केलेला आहे. समाज कल्याणच्या यादीमध्ये ह्यांचे यादीत नाव नाही शाळेचं. आणि संभाजीनगर छत्रपती कन्नड तालुक्यातलं एक, नागनाथच्या नावावर एक आणि आरती पवारच्या नावावर एक, नावं अध्यक्ष सचिवाची नावं चेंज करायची, शाळेचं नाव चेंज करायचं, आणि एकही विद्यार्थी नाही. 2 पत्र्याच्या शेडमध्ये ह्यांचा अनागोंदी कारभार करीत आहेत. यांना तात्काळ ही शाळेची मान्यता नसताना बेकायदेशीरित्या पदभरती करीत आहे, ती तात्काळ थांबवण्यात यावी व ह्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा. ह्या मागणीसाठी आम्ही मुलाखत देण्यासाठी गेलो असता पेपरची मुलाखत बघून आम्ही त्या ठिकाणी गेलो, तर आमच्यासमोर असा अनागोंदी कारभार चाललेला दिसल्यामुळे आम्ही शिक्षण संचालक समाज कल्याण ह्यांच्या जे भ्रमणध्वनीद्वारे मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलण्यासाठी लावलं. शिरेता चालवता येत नाही आणि ही शाळा आणि हे पदभरती तात्काळ रद्द करण्यात यावी. हे नांदेडला गेले आहे, तुम्ही जाऊन तिथून तुम्ही पत्र देऊन आला. तो पिटिशन आमचा आहे 13/40/2024. 24 पासून ही शाळा उदगीरमध्ये चालू आहे, आज नाही. इथं ही शाळाच आहे ना, आता ह्याच्यापेक्षा काय जाऊ? हे 2 शटर बनली शाळा, ही पूर्ण बिल्डिंग माझी आहे, पूर्ण बिल्डिंग. आता आम्हाला बिल्डिंग तुमची आहे, आम्हाला माहित आहे सगळं. फक्त हे तुम्हाला आदेश आम्हाला हे पहा, ही न्यायप्रवेश प्रकरण, कोर्टाचा आदेश, कोर्टाच्या आदेशात न्यायप्रवेश. हो, कसं काय तुम्हीच म्हणा न्यायप्रवेश कसं काय? सचिवानं तुम्हाला दिव्यांग कल्याण मंडळ ह्याचा संदर्भ टाकून ओम प्रकाश देशमुख हा आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचा हा पत्र आयुक्त समाज कल्याण पुणे सगळं जे मान्य आहे. फक्त तुम्हाला ऑर्डर दाखवा. तुमचं पत्रव्यवहार झालेला आहे, न्यायप्रवेश आहे, न्यायालयीन बाब आहे आणि न्यायालयीन बाब प्रकरण 24 पासून चालू असल्यामुळं ही शाळा इथे अपंग दिव्यांगाची 2024 पासून शाळा चालू आहे. तुम्हाला चालू करण्याचा आदेश कुठं आहे मग शासनाचा? पेपरला बातमी मान्य आहे. शिक्षण संचालकाचं पत्र दाखवा. चला तुम्हाला मान्यता घ्यायला दिली, त्याचं पत्र दाखवा. तुम्हाला भरती करण्यासाठी पुरा